सर. नमस्कार. सुस्वागतम. तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज माझ्यासोबत आहेत इंजिनियर प्रशांत पाध्ये सर. नमस्कार. गेल्या 20-22 वर्षापेक्षा जास्त वेळ ते नांदेड सारख्या शहरामध्ये कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहेत. सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की 5,000 पेक्षा जास्त रेसिडेन्शियल प्रोजेक्ट त्यांनी आजवर पूर्ण केलेले आहेत. आणि मगाशी आम्ही बोलत असताना त्यांनी सांगितलं की लोकांची घरं होणं हे माझं पॅशन आहे. सो एक माणूस ध्येयवेडा असतो जो आपल्या कामाची सुरुवात करतो आणि तिथून इतका मोठा टप्पा अचीव्ह करतो. तर आज या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल आम्ही बोलणार आहे. सर, बिल्ड आयकॉन हा उपक्रमच आहे. त्याच्यामध्ये तुमच्यासारखे अनुभवी नामांकित प्रतिथयश इंजिनियर सोबत आम्हाला बोलायचे, चर्चा करायची आणि त्यातून बांधकाम क्षेत्रात काही सकारात्मक बदल आपण घडवू शकतो का, त्या चर्चेचा किंवा तुमच्या अनुभवाचा येणाऱ्या पिढीसाठी काही उपयोग होऊ शकेल का, इतकाच फक्त या संपूर्ण उपक्रमाचा अर्थ आहे. तर त्यामुळे आपण आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन हे 2 टप्पे महत्वाचे आणि त्याही पेक्षा महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा कोणाची होती? कारण एक कोणतरी प्रेरणास्थान असतं, आपण कोणाला तरी बघत असतो लहानपणापासून आणि अचानक एकदम वाटतं की आपण या फील्डमध्ये जावं. तर अशी काय घटना घडलेली, तुमचं प्रेरणास्थान कोण आहे, या सगळ्याबद्दल आधी सांगा. ठीक आहे. मी तसा हिमायतनगर गावचा माणूस आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये एक छोटस गाव आहे. तिथून जिल्हा परिषद मधून मी पास आउट झालेलो आहे. त्यानंतर नॅचरली मी नांदेडला आलेलो आहे. नांदेडला बऱ्याच नातलगांशी चर्चा करताना काय करायचं, कसं करायचं, काय करिअर ठेवायचं, स्वतःला तर काही माहीतच नव्हतं. माझ्या भावानी मला सांगितलं, मोठ्या भावानी, तो इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, त्यांनी सांगितलं की बाबा तू सिव्हिल मध्ये ट्राय करायला काही हरकत नाही. तशी थोडीफार मलाही आवड होती, त्याच्यामुळे मी सिव्हिल निवडलं. तसं मला बीई करायचं होतं, पण परिस्थिती फार वाईट होती आमची आर्थिक, त्याच्यामुळे मी 11वी-12वी करू शकलो नाही. त्यामुळे मी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं. त्यावेळेस मी नांदेड जिल्ह्यातला टॉपर आहे. जरी त्यांनी इतकंच सांगितलं असलं तरी सुद्धा मला त्याच्यातलं आणखीन एक, मगाशी त्यांनी गप्पांमध्ये मला सांगितलं की हे सगळ्या झाल्यानंतर गल्फमध्ये त्यांना नोकरीची संधी आलेली नव्हे, त्यांनी ती नोकरी केलेली, पण त्यानंतर पुन्हा त्यांना आपल्या मातीची नाळ जी जोडलेली होती त्यासाठी पुन्हा यावंसं वाटलं. तर ते एकदा आम्हाला सांगाल, तो प्रसंग, घटना काय होती? मी या बिझनेसमध्ये जेव्हा नांदेडला उतरलो तेव्हा एवढे पैसे मिळत नव्हते. माझे भाऊ ऑलरेडी तिकडे गल्फमध्ये सर्व्हिसला होते, सिमेंट्स मध्ये. तर त्यांनी मला सांगितलं की बाबा तू एकदा इथं येऊन बघ, जर काही पैसे कमवायचे असतील तर. म्हणून मी नाही का 1-2-3 वर्षे तिथं ट्राय केला. पण तिथलं फील्ड वगैरे सगळं वेगळं वातावरण वगैरे आणि मोठे मोठे प्रोजेक्ट वगैरे, तिथं काही मला त्या जॉबमध्ये समाधान मिळत नव्हतं. दुसरं कसं होतं, माझ्या मनामध्ये, खरंच माझ्या मनामध्ये गरिबांचे घर व्हावे एक मनातून इच्छा होती माझी. त्या एका ध्येयासाठी मी तिथलं सगळं सोडून भारतामध्ये आलेलो आहे आणि इथं कामं चालू केली. त्यातल्या त्यात मी नांदेडपेक्षाही अजूनही मला जर कोणी खेड्यामध्ये जर बोलावलं तर मी निश्चित खेड्यामध्ये घर बांधायला जातो. कारण ह्या देशाला खेड्यामध्ये कमी पैशामध्ये चांगल्या क्वालिटीचं घर बांधणं अति आवश्यक आहे. ही नीड आहे ह्या देशाची. जे चायनामध्ये केलेलं आहे 1980 ते 2000 मध्ये चायनाने, ते करण्याची माझी कोशिश आहे, बाकी काहीच नाही. तो जे हा इंटरव्ह्यू ऑनलाईन सोशल मीडियावरनं बघणार आहे त्यांच्यासाठी स्पेशली मी सांगेन की जर तुम्ही ग्रामीण भागातले असाल आणि तुम्हाला खरंच मनापासून वाटतं की आपलं स्वप्नातलं घर एक दिवस तरी पूर्ण व्हावं, तर ती योग्य व्यक्ती माझ्या समोर आहे, तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. दुसरं असं आहे की आता आपण थेट आपल्या बांधकाम विषयी किंवा त्या क्षेत्राविषयीच्या गप्पांना सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न असा आहे की आता तुम्ही इतके वर्ष काम करताय, तुम्ही त्या इंडस्ट्रीची, ओव्हरऑल क्षेत्राची इतकी बदलती रूपं बघितलेली आहेत, कारण ते क्षेत्र बदललं इतक्या वर्षात, त्याची टेक्नॉलॉजी बदलली. सगळ्यात महत्वाचं, हे फील्ड क्रिएटिव्ह आहे, तुमचं जेवढे तुम्ही चालना द्याल कल्पनेला तेवढे तुम्ही त्याच्यात करू शकता काम. तर तंत्रज्ञानाची किंवा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तुम्हाला या क्षेत्रात किती मिळाली? तसा विचार केला तर फार कमी मिळालेली आहे. फॅक्ट आहे. नांदेड शहरापुरता जरी विचार केला ना, फार कमी आहे. आपण अजून त्या हिशोबाने खूप पाठीमागे. अच्छा. तरी ह्या 20-25 वर्षामध्ये आता कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत जर बोलायचं असेल की जे सेंटरिंग वगैरे जो प्रकार आहे आपला, त्या बाबतीमध्ये आपण आता बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे. कॉन्क्रीटच्या बाबतीमध्ये आपण अजून खूप मागासलेले आहोत. स्टील मध्ये प्रचंड सुधारणा झालेली आहे, काही प्रॉब्लेम नाही. दुसरं मग याच्यातलाच पुढचा प्रश्न येतो, कारण जो सिव्हिल इंडस्ट्रीचा मेन पाया आहे ते म्हणजे कामगार, आणि त्यातल्या त्यात अकुशल कामगार, अनस्किल्ड लेबर. हा याचं पर्सेंटेज खूप मोठं आहे या इंडस्ट्रीमध्ये. पण अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं हे धोकादायक आहे, कधी कधी ठरतं. तर हा तुमचा अनुभव कसा होता? अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे?
जेव्हा त्यांचं नॉलेज नसतं एखाद्या गोष्टीतलं, आणि तरी सुद्धा ती एखाद्या महत्वाच्या गोष्टींवर ती जबाबदारी त्यांना सोपवली जाते आणि त्यानंतर मोठी दुर्घटना घडते. ठीक आहे, अनस्किल्ड लेबर कडून माणसांनी कामं करून घेणे हे बरोबर आहे. जर इथं लोक मिळतच नसतील तर काय, स्किल लोक, बरोबर, माझं असं मत आहे त्या इंजिनियरची जिम्मेदारी आहे त्याचं ते स्किल पाहिजे की त्या अनस्किल लोकांकडून त्यांनी चांगलं काम करून घेतलं पाहिजे. आणि मी तसंच करतो. गुड मॅनेजर कोण असतो? जो मूर्खाकडून काम करून घेतो. गुड इंजिनियर कोण आहे? अनस्किल लोकांकडून चांगलं काम करून घेता आलं पाहिजे. मी हेच ट्राय करतो. क्या बात आहे. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे त्या सरांना यासाठी मला विचारायचं आहे की इतका मोठ्या, म्हणजे हजारो असं म्हटलं तरी चालेल किंवा थेट आकडा घेतला तरी चालेल, 5,000 पेक्षा जास्त रेसिडेन्शियल, त्याच्यापेक्षा बजेट हाऊसिंग आणि लो कॉस्ट हाऊसिंग मधला सुद्धा तुमचा अनुभव खूप मोठा आहे. म्हणून विचारतोय तुम्हाला की त्या कस्टमरची एक नेहमीची रिक्वायरमेंट असते, म्हणजे आम्हाला जरा बजेटमध्ये घर करून द्या. एक बजेट ठरलेलं असतं आणि मग आपल्याला क्वालिटीशी तर कॉम्प्रोमाइज करायचं नसतं. तर अशा वेळेला ती क्वालिटी आणि बजेट याची सांगड तुम्ही कशी घालता? लोकांची तशी डिमांड नसतेच. ऍक्च्युअली लोकांचं म्हणणं कसं असते माहिती आहे का, कॉस्ट कमी करा, म्हणजे ते आरसीसी बांधकामामध्ये कधीच कमी करत नाहीत. त्यातल्या त्यात खेड्यामध्ये तर नक्कीच करत नाहीत. कॉस्ट कटिंग कुठं करतात हे लोक? फिनिशिंग आयटम जे आहेत त्याच्यामध्येच त्यांचे कॉस्ट कटिंग ते करण्याची कोशिश करतात. त्यामुळं कॉन्क्रीट, स्टील ठीक आहे, नांदेडपेक्षा ग्रामीण भागामध्ये थोडंसं कमी करत असतील. माझा एक वैयक्तिक अनुभव असा आहे, लोक आरसीसीच्या बाबतीमध्ये कॉस्ट कटिंग करत नाहीत, नांदेडमध्ये कॉस्ट कटिंग करत नाहीत. फिनिशिंग आयटम मध्ये निश्चितपणे करतात, 100% करतात. पण मग जे बजेटनुसार घर, याला आजकाल जो प्रेफरन्स मिळायला लागलाय त्यावर काय सांगाल की आमचं बजेट एवढं आहे, आता उलट बसवून द्या, म्हणजे रिव्हर्स कॅल्क्युलेशन थोडक्यात काही लोक करतात? हो ना, नाही तसं आता ते होऊ शकते ना तसं. मग आमचं ते माझं स्किल असेल की त्यांना नाही का कुठं. तर तेच आम्हाला तुमच्याकडनं टिप्स हव्यात, कारण हा जर तुमचा बिझनेसचा सिक्रेट फॉर्म्युला असेल तर सांगू नका, पण जनरल काही टिप्स देऊ शकत असाल तर नक्की सांगा. नाही तसं बरेच आयटम असतात, फ्लोरिंग असतात, कलरिंगचे आयटम असतात. इलेक्ट्रिकल मध्ये तेवढं मी तरी कॉम्प्रोमाइज करत नाहीत, कारण फायरचा प्रॉब्लेम येऊ शकतो. कलर मध्ये आहे, पुट्टीमध्ये प्रकार आहे, आम्ही समजावून सांगतो बाबा जर पुट्टी केली नाही, साधा जर डिस्टेंपर मारला तर एक 5-6 वर्षामध्ये तुझ्याकडे पैसे आल्यानंतर तू करू शकतो. बरोबर. असे बऱ्याच काही गोष्टी आहेत, त्यामध्ये एक जवळपास 20 ते 25% कॉस्ट कटिंग करतायत. दॅट इज नॉट कॉस्ट कटिंग, त्याच्या बजेटमध्ये बसवणं, बाकी काही त्याचा उद्देश नसतो. त्याची ताकदही असते, पण त्याच्या काही दुसऱ्या नीड असतात, गरजा असतात, त्याच्यामुळे तो इथं खर्च करायला तयार होत नाही. हे झालं आपण बजेट किंवा कॉस्ट कटिंग बद्दल, तुम्ही आता शब्द वापरला त्याप्रमाणे कॉस्ट कटिंग बद्दल बोल. पण इन जनरल बांधकामामध्ये उपयुक्त टिप्स अशा तुम्हाला काय वाटतात की एखाद्या समजा मी घर बांधतोय तर साधारणपणे ही काळजी घेतली पाहिजे कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये, असे काही महत्वाचे मुद्दे? पहिले दुसरं तर माणसांनी जी काम करण्याची जी टीम आहे ना ती फार व्यवस्थित निवडावी. त्याचा तो इंजिनियर खरंच चांगला असावा. बरोबर. साईटवर जो कोणी नांदेडच्या भाषेमध्ये जो काही आरसीसी कॉन्ट्रॅक्टर आहे, मिस्त्री आहे, तो व्यवस्थित असावा. त्यानंतर सिमेंट आणि स्टील, या 2 गोष्टी माणसाने फार करेक्ट निवडाव्या. अर्थात कंपन्या व्यवस्थित, सध्या भारतामध्ये सिमेंट स्टीलमध्ये काही असं डुप्लिकेट मला तरी जाणवत नाही. बरोबर. व्यवस्थित कंपनी असावी, रेती, पीट्स वगैरे व्यवस्थित मिळतात. ह्या 4-5 गोष्टी जर बघितल्या तर व्यवस्थित होऊ शकतं, असं काही प्रॉब्लेम नाही. आणखीन एक बांधकामामध्ये तुम्ही आता या स्टील, वाळू, सिमेंट या सगळ्याबद्दल सांगितलं, पण जो बांधकामाचा मेन पाया आहे तो म्हणजे प्लॅन किंवा रचना किंवा आराखडा, तर याला तुम्ही कितपत महत्व देता? कारण बऱ्याचदा तो बदलला पण जातो नंतर ओव्हर द पिरियड, जेव्हा काम करायला सुरुवात होते. तर त्याचं प्लॅनिंगचा प्लॅन कसा असतो तुमचा, किंवा कसं तुम्ही महत्व देता? नांदेड जिल्ह्याच्या परिसराचा जर विचार जर केला ना तर लोक वास्तुशास्त्रानुसारच प्लॅन तयार करतात. बरोबर. 100 जर मी प्लॅन जर एका महिन्यामध्ये जर मी तयार जर केले तर ते 90 प्लॅन हे वास्तूनुसारच असतात. लोक खूप सजग आहेत, जाणकार आहेत, वेगवेगळ्या माहिती घेतात गुगलवरून, युट्यूबवरून. त्यामुळे लोकांनाही आजकाल खूप हुशार झालेले आहेत लोक. तर व्यवस्थित वास्तूनुसारच नांदेडमधले लोक प्लॅन करतात. प्लॅन मध्ये नांदेड शहरातले लोक किंवा नांदेडच्या परिसरातले लोक कॉम्प्रोमाइज करत नाहीत. थोडीशी मला एक अडचण येते खेड्यापाड्याच्या लोकांना सगळं समजावून सांगताना, मग थोडं धार्मिक टच देणं, हे करणं ते करणं, अशा बऱ्याच काही गोष्टी. कारण सूर्य कुठून, शेवटी वास्तुशास्त्र देखील कसं आहे, सूर्य चंद्र जे काय हवा पाणी विंड कुणीकडून यायला त्याच्यावरच सगळं अवलंबून आहे. बरोबर. तर आम्ही असं त्या लेवल, त्याची कॅपॅसिटी काय आहे त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना समजत असतो. बरोबर. दुसरं असं आहे की तुम्ही मी सुरुवातीला जसं म्हटलं तसं आज इतके वर्ष काम करताय, तर अनुभवानं तुम्हाला जास्त शिकवलेलं आहे ऑफकोर्स पुस्तकापेक्षा. पण
आता असं वाटतं का कुठं की या बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर एखादा कोर्स आता मी केला पाहिजे, किंवा कुठलं तरी व्यावसायिक प्रशिक्षण तुम्ही आता रिसेंट घेतलंय, याबद्दलचा अनुभव? थोडीशी एक खंत आहे माझ्या मनामध्ये. मी इंटेरियर डेकोरेटरचा कोर्स जर केला असता तर मी बरंच काही अजून काही करू शकलो असतो. त्यामुळे मला माझ्या ऑफिसमध्ये बरेच ज्यांना त्या पद्धतीचे जे सॉफ्टवेअर्स आहेत 3D Max वगैरे, ते मला हायर करावं लागतं. जर मला ते जर आलं असतं, एक तर त्या याच्यामध्ये माझा टाइमपासही झाला असता, व्हेरी इंटरेस्टिंग असते सगळं. ती एक खंत आहे माझ्या मनामध्ये. मी इंटेरियर डेकोरेशनचं 1 वर्षाचा का होईना कुठेतरी जाऊन कोर्स करायला पाहिजे होता, पण ह्या बिझी शेड्यूल मध्ये मी खरंच जमलं नाही. त्याच्याशिवाय इतका मोठा टप्पा तुम्ही गाठू शकला नसता. आणि मला खंतपेक्षा आनंद आहे, त्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढली, त्या निमित्तानं 2-3 लोकांना ऍडिशनल काम मिळालं, असं पण झालं. बरोबर. दुसरं आणखीन एक असं की आपण नेहमी म्हणतो की सिव्हिल इंजिनियर किंवा इंजिनियर हा देशाच्या उभारणीमध्ये त्याचा खूप मोठा वाटा असतो. हे झालं देशाचं, पण एखाद्या शहराच्या पायाभूत विकासामध्ये सुद्धा इंजिनियरची फार महत्वाची भूमिका असते. तर ती भूमिका तो इंजिनियर कसा बजावतो किंवा बजावली पाहिजे? फ्रँकली सांगायचं तर काहीच बजावत नाही. सिव्हिल आपण इंजिनियरचं कसं आहे, आपण प्रायव्हेट इंजिनियर आणि गव्हर्नमेंटचे इंजिनियर आहे. मी सरकारी इंजिनियरवर बिलकुल टीका करणार नाही. शहराच्या डेव्हलपमेंटसाठी काहीही उपयोग नाही. खरंच जर शहरं किंवा गावं जर व्यवस्थित जर यांना डेव्हलप जर करायची असतील व्यवस्थित, हे जे कोणी प्रॅक्टिशनर आहेत प्रायव्हेट इंजिनियर, यांची ह्या यंत्रणेनं मदत घ्यायला पाहिजे. ते घेत नाहीत, ते फॅक्ट आहे. आम्ही खूप कोशिश करतो, मनपाला वगैरे, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, ग्रामपंचायत असेल, काही गोष्टी असतील, हे डेव्हलप करा, हा कॉर्नर डेव्हलप करा. कोणी काही ऐकत नाही, काही नाही. शेवटी आपला लालफितीचा कारभार असतो. अवघड आहे. आणि त्यामुळे तुम्ही तिकडे पडलाच नाही, तुम्ही प्रायव्हेट खाजगी क्षेत्रात काम करायला. बरं, ठीक आहे. आता आपण पुन्हा एकदा देशाच्या बद्दल, म्हणजे गावच्या शहराबद्दल बोललो, पण देशाच्या विकासाचा, देशाच्या डेव्हलपमेंट मधला इंजिनियरचा वाटा आणला. तर ओव्हर द पिरियड पुढच्या 15, 20, 25 वर्षामध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामधला स्कोप किंवा त्याचं भवितव्य, त्याचा दृष्टिकोन काय वाटतो? प्रचंड मोठा आहे. मी तर असं म्हणाल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पेक्षा जी काही सध्याची देशाची पॉलिटिकल सिच्युएशन आहे, त्याचा जर विचार जर केला, बरोबर, सिव्हिल इंजिनिअरिंगचे दिवस फार ब्राईट आहेत. 100% ब्राईट. 100%. आणि जर इतके ती ब्राईट असतील किंवा आहेत असा तुमचा ठाम विश्वास आहे, आणि ऑफकोर्स दिसतातच ती, तर नवीन जी मुलं आता पास आउट होऊन येत आहेत या क्षेत्रामध्ये, तर ऑफकोर्स आता मी त्यांना म्हणेन तुमचे आशीर्वाद हवेत शुभेच्छांपेक्षा, कारण एवढा मोठा टप्पा आहे. पण तुमच्या अनुभवावरनं तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की या फील्डमध्ये या स्कोप तर आहे तुम्ही सांगितलं, पण मग या फील्डमध्ये येताना काय काय गोष्टी अभ्यासाबरोबर घेऊन या, की या तुम्हाला लागतील आणि या फॉलो करा तर तुम्हाला यश नक्की मिळेल? प्रथम तर मी मुलांना सांगेन, प्रामाणिकता अति महत्वाची. बरोबर. प्रामाणिकपणे ह्या बिझनेसमध्ये तुम्ही लॉन्च व्हा, व्यवस्थित काम करा, जमल तेवढी क्वालिटी कंट्रोल करण्याची कोशिश तरी करा. मला माहित आहे भारतामध्ये क्वालिटी कंट्रोल करणं अति अवघड प्रकार आहे, खूप अडचणी आहेत त्याच्यामध्ये. तरी त्या नवीन येणाऱ्या मुलांनी क्वालिटी कंट्रोल करणे, व्यवस्थित प्रामाणिकपणे बिझनेस करणे, समोरच्या गिरायकाला बिलकुल फसवायचं नाही. जे फॅक्ट्स आहेत साईटवरचे ते माणसाने त्याला सांगितले पाहिजे. बरोबर. असं जर केलं तर व्यवस्थित चांगलं यश त्याच्यात मिळू शकतं. बरोबर. तुम्ही अशा काळात काम केलंय असं मी म्हणेन तुम्हाला, की जेव्हा ही एवढी टेक्नॉलॉजी नव्हती, कम्युनिकेशनची साधनं नव्हती वगैरे वगैरे, तर तेव्हा सुरुवातीच्या काळात एखादा असा प्रसंग आठवतोय का की एखादी खूप मोठी अडचण आली, मग ती नॉलेज मधली असेल, ती कामामधली असेल, ती प्रोजेक्ट मधली असेल, आणि त्या अडचणीवर तुम्ही कशी मात केलीत? नांदेडमध्ये 2000 इसवी सनामध्ये माझ्या हिशोबाने मोबाईल लॉन्च झालेला आहे. त्याआधी फक्त साधे टेलिफोन होते. मोबाईल अटेंड करताना देखील इन्कमिंगला पैसे द्यावे लागत होते. आमच्या साईटवरच्या माणसांकडे कम्युनिकेशन कसं करायचं हा आम्हाला खूपदा प्रॉब्लेम यायचा. एकदा मला हा खूप मोठा प्रॉब्लेम आला होता. स्लॅब चालू होता, काहीतरी मोठा इन्सिडेंट झाला होता त्या साईटवर. मला त्या आरसीसी कॉन्ट्रॅक्टरला खरंच बोलायचं होतं अर्जंट, की तू हे डिसिजन घे तर तू त्याच्यामधून बाहेर निघशील. बरोबर. मला सेपरेट त्याला मोटरसायकल द्यावी लागली, दुसऱ्या माझ्या ऑफिसच्या माणसाला साईटवर पाठवावं लागलं. 2 तास माझे वेस्ट गेले. बरोबर. आज ती कंडिशन नाही. तुम्ही त्याला मी फोटो, व्हिडिओ कॉल काही करू शकतो. फोटो टाक, हे टाक, ते टाक, व्हिडिओ कॉल करू शकतो आणि त्याला सांगू शकतो. बरोबर. हे झालं आपण अडचणींवर कशी मात केली. पण इतके प्रोजेक्ट केल्यानंतर तुम्हाला एखादा असा प्रोजेक्ट वाटतो का की हा माझा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे,
म्हणजे मला काम करताना सुद्धा आनंद झाला आणि आज मला समाधान आहे इतक्या वर्षानंतर की हा प्रोजेक्ट मी केलाय, किंवा आता भविष्यात असा कुठला प्रोजेक्ट दिसतोय का की अरे हा एक प्रोजेक्ट आता मी करणार आहे जो माझ्या आयुष्यातला एक लँडमार्क असेल असं म्हणूया? 20 वर्षापूर्वी नांदेड भोकर रोडवर चंद्रमा रिसॉर्ट नावाचं मी एक छोटासा प्रोजेक्ट सुरू केला होता. बरं. तेव्हा एक 2-3 कॉटेजेस वगैरे तिथे आम्ही तयार केल्या होत्या, स्विमिंग टँक तयार केला होता. आज त्या ठिकाणी तलाव रिसॉर्ट आहे, नांदेड जिल्ह्यातला सर्वात मोठा रिसॉर्ट आहे. तो एक माझा फार आवडता प्रोजेक्ट होता. त्यानंतर आता मी जे अपार्टमेंट लॉन्च करायलो ते एक माझं EM आहे. अच्छा. कारण ते माझे मी इतके दिवस कधी अपार्टमेंट बिझनेस मध्ये स्वतःचे पैसे टाकून घुसलेलो नाही. आज त्या प्रोजेक्ट मध्ये माझे फायनान्स आहे. तो एक माझा ड्रीम प्रोजेक्ट. 25 फ्लॅट मी बांधणारच 1.5 वर्षामध्ये. क्या बात आहे. सो हा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. दुसरं तुम्ही मग सांगितलं तसं की कुठल्याही कन्स्ट्रक्शनचा स्टील, सिमेंट, वाळू हा सगळ्यात माझा आत्मा आहे, बेस आहे. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स चेक करता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता की हे स्टील चांगलं आहे? पहिल्यांदा सुरू तर मी ब्रँड बघणार. बरं. मी स्वतः वैयक्तिक सांगतो, मी त्या कंपनीचं नाव पहिल्यांदा सुरूचं, कारण मी ब्रँड चेक करणारा माणूस आहे. त्यानंतर त्याची टेन्साईल स्ट्रेंथ किती आहे हे मी चेक करणार. डक्टिलिटी किती आहे त्याची, कारण डक्टिलिटीचा प्रॉब्लेम हा साईटवर काम करणाऱ्या जो कोणी मिस्त्री आहे त्याला तो 100% येतो. अच्छा. साध्या भाषेमध्ये सांगायचं तर ती गजाळी किती नरम आहे ती चेक करावं लागणार. नरम आहे म्हणजे तुटून तर जाणार नाही ना, ती देखील मला चेक करायला. एक 2-3 गोष्टी मी 100% चेक करतो. हे झालं जनरल सळईबद्दल किंवा स्टील बद्दल. पण मग जेव्हा आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्ट मध्ये याच्यापूर्वी वापरलंय का? खूप वापरलंय. अच्छा. आयकॉन स्टील मी बऱ्याच साईटवर वापरलेलं आहे. लोक जेव्हा विचारतात कुठलं स्टील घ्यायचंय, मी हे मनातून सांगतोय. इंटरव्ह्यू द्यायला बसलेलो आहे म्हणून मी सांगत नाही, तर मी आयकॉन स्टीलच घेतो. अमिताभ बच्चन इज माय हिरो. वा, क्या बात आहे. आणि आयकॉन स्टील साठी तुम्ही हिरो आहात असं आमच्यासाठी, तर तुम्ही एवढं काम करता. दुसरं असं की थेट राठी सरांची कधी संपर्क किंवा कधी बोलणं झाले का? आणि आता आयकॉन स्टील बद्दल सांगितलं, म्हणजे त्यांच्या स्टील बद्दल सांगितलं, पण त्यांची सर्व्हिस असेल, डिलिव्हरी, कॉस्ट किंवा अजून काही फॅक्टर असे तुम्हाला आवडतात असे काही? त्या माणसाबद्दल मी खरंच, दिनेश सर नमस्कार, हे तुमच्याबद्दल 2 वाक्य बोलणार आहे. बोल भिडू नावाचा एक कार्यक्रम असतो मराठीमध्ये, युट्यूबर आहे तो. 2-3 महिन्यापूर्वी तुमच्यावर त्यांनी एक व्हिडिओ केला होता, तो तुम्ही एकदा निश्चितपणे पहा. मला माहित नाही तुम्ही पाहिलं का दिनेश सर. 1996ला तुम्ही ह्या बिझनेसमध्ये आलेला आहात. जालन्याचा कपड्याचा साधा एक व्यापारी किती मोठा होऊ शकतो त्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही आहात सर. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. क्या बात आहे, क्या बात आहे. अशा शुभेच्छा माझ्या ते महत्वाच्या आहेत. तो हे होते इंजिनियर प्रशांत पाध्ये सर, आणि त्यांनी अतिशय दिलखुलासपणे, मनमोकळेपणाने, प्रामाणिकपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. आणि अर्थातच त्यांनी सांगितलं की या इतक्या वर्षाचा सक्सेस सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यातलं एक महत्वाचं आहे ते म्हणजे प्रामाणिकपणा. कुठली इमारत जशी त्या बेसवर उभी असते, त्या प्लिंथवर किंवा त्या पिलरवर उभी असते, तर ती प्रामाणिकपणाच्या, विश्वासाच्या पिलरवर उभी असते. तो व्यवहार असतो त्या कस्टमर बरोबर असलेला, आणि तो जर तुम्ही इतक्या वर्षांनी प्रामाणिकपणे केलात तर तुम्हाला या क्षेत्रात यश नक्की आहे आणि या क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. तो पुन्हा एकदा तुमचे आभार की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल. आणि आगामी काळात, म्हणजे आता 5,000चा टप्पा आहे, पण आपण 10,000च्या टप्प्याला पुन्हा एकदा भेटूया. जो तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तो पूर्ण झाल्यावर पुन्हा भेटूया. आणि आगामी काळासाठी माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.